श्री मार्तंड विजय. नमस्कार मंडळी, आज आपण मार्तंड विजय ग्रंथातील अध्याय क्रमांक 9 सुरू करणार आहोत. या अध्यायामध्ये श्री मार्तंड प्रभूंचा महिमा, भक्तांची परीक्षा आणि धर्म मार्गाची शिकवण यांचा सुंदर उल्लेख आलेला आहे. शांत बसून भक्तिभावाने वाचन ऐका. चला तर मग सुरुवात करूया अध्याय 9 ला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुवे नमः. श्री मार्तंड भैरवाय नमः. जय जयाजी महासारमना, भक्त मानस रंजना, तुझे वंदुनी चरणा, वर प्रसाद मागतसे. स्वामी चरणारविंदी भ्रमर, माझे मन राहो निरंतर. हेची मागणे वारंवार, दुजे न मागे लानिजे. मज मोक्षाची आशा नसे, स्वामी भक्तीची आवडी असे. सर्व काळ भजनी मन लालसे, यासी दृढता असे की निस्सीम उपासना असो. अव्यभिचारिणी भक्ती वसो, तुझे रूप सर्वगत दिसो. हेची मागणे निशिदिनी, जय जयाजी दयास्मुना. प्रताप गहना ईश्वरा, अनाथनाथा जगदोद्धरा. उदारधरा परेशा, आता असो हे बोलणे. 8वे अध्यायी निरूपले, ऋषींनी आपले वृत्त निवेदले. शिवा लागी ते समयी, पुढे कथा बहुसुरस. सनत कुमार सांगे ऋषींच, ते श्रवण करता पातकनाश क्षणामात्री होतसे. सनत कुमार म्हणे, ब्रह्मत्वमा एके शिवचरित्र महिमा. श्रवण माझे कली दोष क्षमा, नासुनी जाय क्षण मात्रे. हे चरित्र करिता श्रवण, स्वल्प आयासे देव वश होय जाण. शिवे मार्तंड रूप धरायचे कारण, ते निवेदू तुम्हा प्रती. ऋषींनी स्तवनी सुचवले, पंचवक्रे वधन होय वाहिले. म्हणून एक वक्त्र शिवे धरिले निशाचर वधास्तव. पंचवक्र दशबाहू मुख्य रूप, तेची झाले एक वक्र चतुर्बाहू स्वरूप. क्रोधे शरीर झाले तप्त, शुभ्र ते आरक्त झाले असे. नेत्र खंदिरांगा सारिखे दिसती, श्मश्रू वक्र होऊनी जाती. वारंवार होय स्फूर्ती, परम संतप्त जालासे. कर्णी कुंडले मकराकार, जैसे उदेले शशी भास्कर. महाहयी कटकाकर, यज्ञोपवीत शेषांचे. चारी हाती आयुधे शोभती, खडक त्रिशूळ डमरू विराजती. करी पान पात्र शोभे निश्चिती. ऋषी स्तव रूप धरिले, तप्त कांचन ऐसे रूप पीतवर्ण. वरी हरिचंद्रावृत उद्धळण, तेने अतिशय दिसे शोभायमान. पाहता नयक झाकती, माणिके आणि ती आरक्त वर्ण सुंदर. तैसे दंतभक्ती शोभे साचार. विचित्र रूप धरी उमावर, दैत्य वधा लागोनिया. मस्तकी मुकुट रत्न जडित, वरी अर्धचंद्र विराजित. त्रिनेत्र गळा मुंड माळा मिरवित, जैसे सूर्य एक सरे बैसले. कंठी वासुकी भूषण, जैसा उदेला सहस्र किरण. रूप अवलोकाव लागून, कोणी समर्थ नसेची. चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी, मार्तंड भैरव रूप धरी पशुपती. आनंद नमाय त्रिजगती, सकळ सुरवरांचा जाणीजे. इंद्रादी देव हर्ष पावनी, वसंत काळीचे द्रव्य घेऊनी. उधळूनी एक समय करूनी, आच्छादिती ईश्वरासी. कोणी रचनी चूर्ण उधळती, कोणी गुलाल दुरुनी टाकीती. ऋषी सुरवर आनंदे नाचती, परम हर्षे करोनिया. पीत आरक्त एकत्र झाले, तेने तप्त सुवर्ण असे भासले. पाहता देव ऋषी झाले, परमानंद डुलती. सिंहासनावर पंचवक्र मूर्ती, तेची अकस्मात एक जाळी दिसती. देव ऋषी मनी आश्चर्य करती, म्हणती अगाध लीला शिवाची. अष्टमहासिद्धी तिष्ठती, रावण्य रूपे तोषविती. पशुपती सुवर्ण तंतुयुक्त व्यंजने, घेऊनी हाती मंद वायू घालोनिया. शिवगणांसी आज्ञा करी, म्हणे सप्तकोटी निर्धारी. शस्त्रे घेऊनी झडकरी, युद्धालागी सिद्ध व्हावे. सभोवती श्वानांची दाटी, सानिध्य शिवगणांची थाटी. ऋषी अग्रभागी तिष्ठती, स्वाविताती ईश्वरताते. जय जयाजी उमा रमना, आजी आमची झाली सफळ कामना. काय आम्ही होऊ उत्तीर्ण, जीवे भावे करोनिया. वरी हरिद्रा उद्धळण, तेने आच्छादिला पंचवंदन. रूप सुंदर अवलोकिता नयन, संतोष होई भक्तांसी. ऐसे अकस्मात रूप धरिले, कोटी सूर्य उदयास आले. पाहता नयन झाकले इंद्रादी सुरवरांचे. शिवे गंभीरवाणी करुनी, देवांसी आज्ञवली सुवचनी.
म्हणे आपली शस्त्रे उठुनी सत्वर युद्ध लागी चालीजे, असा भयंकर शब्द उठविला. म्हणून भैरव नाव पावला. पीत रक्त वर्ण एक झाला, म्हणून मार्तंड नाव असे. सूर्य ऐसी तनु धरली, भयंकर शब्दे वैसे कंठाळी, म्हणून मार्तंड भैरव ते वेळी. सर्व ऋषी बोलती मार्तंड भैरवाची आज्ञा वंदुनी, इंद्रादी देव आपुलिया सदना येऊनी. आपली सेना सिद्ध करोनी युद्धा लागी चालली, ज्यांची जी वाहने असती ती सजुनिया आरोहण करती. अंगी वज्र कवने घालिती युद्ध उत्साह धरोनिया, हैसे देव संपूर्ण निघाले आपल्या नगराबाहेर आले. आपली सैन्य घेऊन ते वेळे, कैलास पर्वत चढताती कैलास पर्वत विस्तीर्ण. तेथे आपले सैन्य घेऊन सेनानायक शिवसभेत जाऊन, साष्टांग समिती भैरव म्हणती जी आमची सेना आली. कैलास पर्वतांची माची सुभी केली, हे ऐकून चंद्रमौळी अति आनंद पावला. शिव सिंहासनावरून उठुनी हर्षयुक्त नंदीवरी बैसोनी, सभोवते सप्तकोटी गण मिळोनी जय जयकारे गर्जिती. नंदी कैसा शोभला, जैसा कैलास पर्वत धवळा रक्तपाल मिरविला, जैसा आकाश उडंग गणपती. दोन्ही शृंगामाजी जाणर रत्नमाळा घालून ओऊन, कंठी शुद्र घंटा नादे करोनी दिशा पूर्ती झाल्या असती. पृच्छ सुंदर सुशोभित, वरी घुंगरेन वाजती निश्चित. चांबरे शोभती बहुत, परम तेजस्वी जाणीजे. शिव नंदीवरी आरोहण करी, तेव्हा पाद ठेवी सिंह पृष्ठवरी. वळघळुनी वैसेवरी, त्याचे नाव निकुंभ जाणीजे. तो सिंह उत्तर बरोबर चाले, कोठे नेत्र आरक्त झाले. दैत्यवत करावया वहिले, मना माझी उतावेळ. नंदीवर बैसोनी शूळपाणी, सदना बाहेर येऊनी उभा राहुनी पाहे नैनी. देवकर जोडून तिष्ठती, सर्वे जय जयकार केला. हर्ष समुद्र उच्चंबळला, स्तवनी दोषविला मार्तंडाला. परम विनय होऊनी देव चांबरे घेऊन हाती, श्री मार्तंडावरी ढाळीती. कोणी मयूर पिच्छाची होती, चांबरे घेऊन वारीती. कोणी व्यंजने घेऊन तिष्ठती, कोणी छत्रे धरतीवरुनी. कोणी आतपत्रे धरुनी उभे राहते, निजभक्ती करोनिया. वंदी जनी यश वर्णिती, नाना सवनी तोषवती. आनंद पावनी पशवती, हास्य करी त्रिनेत्र. वामांगी गिरिजा सुंदरी, जिचे सौंदर्य वर्णवया दुसरी. उपमा द्यावया हरी, कोणी नसे एकची. ही मूळ पुरुषाची माया, ईस म्हणती महालया. अनंत ब्रह्मांड क्षणेलया, 5 वलिले ईस योगी परा म्हणती. अर्ध मात्रा हीच निश्चिती, जिची शक्ती त्रिजगती. वनावया कोण समर्थ असे, इंद्रनीळ गाळून सोज्वळ. तैसी तनु अति निर्मळ, श्याम तनु अति कोमळ. शिवाचे अर्धांगी विराजे, मुक्ताभरणे करोनिया. शोभित रत्नभूषणे करून विराजित, दिव्यावर परिधान केले देख. जैसा उदेला बालार्क, दिव्य सुमनांचे हार कंठी. दिव्य गंधाची घेतली उटी, फणींद्र शोभे मुकुटी. दुजा चंद्र भासत असे, चरणी नुपुरे रुंझुंती. जैसी बोले बाल सरस्वती, दैत्य मर्दावया विरुद्धे गर्जती. जगा माझी जाणीजे, ऐसी ती महावया भगवती. भक्त कामधेनुस जी समंती, ती बैसोनी वांग प्रतिम. जयप्रद झाली असे, समस्त देव स्तव करती. वृषभारूढ मार्तंड भैरव मूर्ती, वरी भंडार उधळती. जय जय करती एकदाची, दैत्याचा प्रताप श्रवण करोनी. मार्तंड भैरव क्रोधायमान, नेत्र आरक्त गेले होऊन देवास आज्ञा करतसे. म्हणे रे चला सत्वरगती, दैत्यवत करू निश्चिती. बहुत पीडित झाली जगती, भार उत्तरू जगतीचा. अपसव्य भागी गजवदनी, सुंदर मूषक वाहन. फरस अंकुश कर घेऊनी, दक्षिण भागी उभा असे. वामभागी स्वामी कार्तिक, मयुरावरी बैसोनी. क्रोधयुक्त शक्ती आयुध करी विराजित. जैसा उदेला पूर्णचंद्र, महाकाळ मूर्तिमंत होऊन. पार्श्वभागी उभा कर जोडून, तैसा चंडीश आवडता गण. पार्श्वभागी उभा असे, कल्पांतीची ज्वाला भयंकर. तैसा कालाग्धी रुद्र प्रतापशूर, तो दूर उभा जोडून कर. आज्ञा करी भैरवाची, कुटिकालाकार त्रिपुदम. भृंगी नृत्य करसे अग्रभागी, तेने संतोष पावे शिवयोगी. जो का ऋषींचा पक्षपाती, जैनंदी आवडता गण. सुवर्ण नेत्र हाती घेऊनी, अग्रभागी उभा राहुनी. नमस्कार करवी सर्वांचे, अग्रभागी विष्णू आपण. लक्ष्मी सहित गरुडावरी बैसून, जपे एकाग्र चित्ते करून. सामवेदे करोनिया, पाश्चात्य भागी कमळासन. सावित्री युक्ते हंसावरी बसवून, चतुर्मुखे रुद्र सुक्ते करोनी. नीच प्रेमे स्तवन करीत असे, ऋषी मंडळी उभी समस्त. तैसेची मुनी मंडळ देख,
तैसेची ब्राह्मण समग्र अथर्व वेदी सविताती नारद हाती विना घेऊनी आकाशी नाचे आनंदे करुनी बहुत असे गांजली अवनी तिचा भार उत्तरेला आता अप्सरा नृत्य करती रंभा तिलोत्तमा मेनका गाती मार्गी चालता कळा कौशल्य दाखवती तोषवती मार्तंड भैरवा अग्रभागी मंगळतुरे वाजती गज पृष्ठीवरी भेरी गर्जती नाना शंखांचे घोष होती तैसा चरण ढंका वाजतसे गंगादे सरिदा घेऊन समुद्र उभा कर जोडून नागमूर्तिमंत होऊन समागम चालले मातृका मंडळ संपूर्ण आपल्याले वाहते आरूढ होऊन समागमे चालिले आनंदे करून परम पावनिया होऊनी शिवाचे रथाचे वर्णन शिवगीतेत चतुर्थ अध्यायी संपूर्ण ते कौतुकार्थ पाहून लिहिले जसे जाणे जे पद्मपुराणी शिवगीता विख्यात त्या माझी चतुर्थ अध्याय देख रामचंद्रे आराधिला कैलास नायक उग्र तपे करोनिया त्या तपाची सफलता करावयासी धावनी आले कैलासवासी ते काळी स्ववाहनासी ऐसे झाले राम भेटी तेथील इतिहास पाहून लिहिला असे उत्तम म्हणून मल्हारी महात्म्याचे प्रमाण संक्षेपे सैन्य वर्णिले असे जंबूनाद सुवर्णाचा घडीला नाना रत्ने करून शोभला जैसा सहस्रकर उदयाचा आला निज तेज करोनिया याची चतुष्चक्रे शोभती जैसा उदेला रोहिणीपती विशाळ श्वेत छत्र शतऋती शिव मस्तकी विराजे मुक्ता फळांची तोरणे शोभती चार अश्व जैसे भास्कर भासती वृषभध्वज फडके ऊर्ध्वगती जैसा उद्देशला सहस्र किरण गज पृष्ठीवरी वृषभध्वज उन्नत सुवर्णपटाचा लखलखित शिवगणे राक्षेला बहुत अग्रभागी चालत असे वृषभारूढ मार्तंड भैरव होऊन समुद्राय जाय राजभागे करून नगरवासी नरनारी जाण उपरीवरून पाहता स्त्रिया दीपपात्रे घेऊनी उभ्या हर्षे करोनी कोणी मस्तकी कलश होईनी सव्य भागे तिष्ठत ते ऐसे अतिहर्षे करून नगर महाद्वारा बाहेर येऊन अष्टदिशा पाहे अवलोकून तव सेनानायक उभा असे कैलास पर्वत उतरले समग्र अर्धभागी समान भूमी सेवून तव सेनापती कर जोडून स्वामी कार्तिक पार्थित असे म्हणे स्वामी मार्तंड भैरवा हा सेना समुदाय सकळ उभा यासी अवलोकांचे जी देवा कृपा कटाक्षे करोनिया हे सेनापतींचे वचन श्रवण करून अतिहर्षे बोले पंचवदन म्हणे सकळ देवांचे सैन्य पृथक पृथक दाखविजे नंदी रूढ मार्तंड भैरव भयंकर वामांगी कोपिष्ट महाकाली क्रूर दक्षिण भागी गणपती जोडून कर निर्विघ्न करता अमरांसी वाम भागी मयूरारूढ षडानन विनवतसे कर जोडून म्हणे हे सकळ सैन्य अवलोकिले पाहिजे आयुधे वीरांचे हाती शक्ती भाले परम शोभती नीळवर्ण कवचे मिरवती ते सैन्य माझे जाणीजे पहिले ते गजारूढ वीर तीव्र मस्तकी अश्वत्थ पत्राकार छत्रे सर्व हाती आयुधे असती वज्र परम भयानक जाणीजे कोणी अश्वारूढ शोभती कोणी गजस्कंधी मिरवती माझी प्रधान शोभे बृहस्पती ती सेना वज्रधराची त्याचे वामांगी अग्नी प्रबळ जो यज्ञ भोगता दानावळ मेषारूढ सैन्य सकळ शक्ती आयुधे शोभती सकळ अग्नी ऐसे भासती युद्धा लागे उतावेळ दिसते सकळ सेना अग्नी म्हणती कृपे करोनी अवलोकिले दक्षिणेचा उभा दंडधर जो सकळ जीवांसह हरणार त्यांचे सैन्य महिषावर दंड आयुधे शोभती महिषाकंठी घंटा वाजती त्यांचे नादे दिशा दुमदुमती मध्ये शोभे दक्षिणपती हे सैन्य यमधर्माचे त्याचे वामभागी राक्षस नैऋत्ती दंत दाढा परम तीव्र दिसती जैसे तीक्ष्ण खडगे विराजती मास दुर्गंधी मुखी असे ऐसीचे सैन्य सकळ दिसती आयुधे खडक चर्मे विराजती ते सैन्य नैऋत्याधिपती याचे असे स्वामी हे स्वामी चंद्रभूषण आहे पश्चिम दिशेची सेना सकळ आरक्त अरुतोमपणा करती आयुधे शोभती हे सकळ सैन्य शोभायमान शत्रू सैन्य वधावया दारुण तो हा पश्चिम दिशेचा वरुण त्याचे असे स्वामी वायव्य दिशेचा स्वामी प्रभंजन जो सकळ जीवांचा चाळीता पूर्ण त्याचे सैन्य उभे ध्वजायुधे करून शोभायमान दिसत असे उत्तर दिशेचा रक्षिता जो सकळ यक्षांचा शास्ता तो कुबेर नवविधा देत आपला मित्र असे की
त्यांचे सकळ सैन्य विराजमान, नरवाहने असती सर्वा लांगून, करी भयानक शस्त्रे धरून युद्धा लागी आले ती. मूषक मुखे सर्वांची, गजवाहन अश्ववाहनांची, वरी आरोहरण करते त्यांची, मस्तके गजांची असती की सर्वांचे कर आयुधे विराजमान, परद अंकुश परम तीक्ष्ण, युद्ध करावयाची हाव धरुनी, अंगी वज्र कवचे शोभती, उंदीर ध्वज शोभे रथावर, सभोवता सैन्यांचा भार, करी शस्त्रे झळझळती अपार, ते सैन्य गणपतींचे. मृगांची मुखे हज गजांच, तैसेच अश्व योजिले रथांच, शुभ्र छत्रे सकळ वीरांस, शुभ्र कवचे विरजती, गोपुच्छांची चामरे ढळती, त्यास सुवर्णदंड विराजती, करी आयुधे झळकती, ते सैन्य चंद्रांचे स्वामिया. हे स्वामी पंचवदना, हे दमारीची सेना, सप्तमुखे अश्ववाहना, चंद्र आयुधे सर्वांसी, सकळ सैन्य देदीप्यमान, तेजे जैसे सहस्र किरण, दैत्य वधावया लागून उदित असती सर्वदा. गज अश्वांचा हंस मुखे, रथावरी कमंडलू झळके, सकळ वीर ब्रह्मतेजे देखे, हे अवलोकिले पाहिजे. हे सैन्य अब्ज योनींचे, दैत्यवत करावयासाचे, करी शस्त्रे ब्रह्मदंड झळके, परम तेजे शोभती. हे स्वामी नागभूषण, ही संकट विष्णूंची सेना, आतसी कुसुमाय कांती जाना, आयुधे शंख चक्रादी शोभती, शूळ खट्वांग आयुधे हाती, गजचर्म पांघुर्ये निश्चिती, त्रिनेत्र असती सर्वांप्रती. ती सेना स्वामी आपली असे, ऐसे सैन्य दाखवूनी, स्वामी पुढे उभा कर जोडूनी, म्हणे हे सकळ दैव सैन्य, कृपा दृष्टीने अवलोकीचे, ऐकोनी सेनापतीचे वचन, संतोषेने बोले चंद्रभूषण, म्हणती रे सकळांस आज्ञा करोने, भूतळांशी चालिले ते वेळी ऋषी उभे कर जोडूनी, स्तविले जाले भैरवा लागुनी, म्हणती जे आधी आमचे आश्रमी येऊनी, मग दैत्य वधास जाईजे. ऐकोनी ऋषींचे वचन, मार्तंड भैरव बोले वचन हसोन, आधी तुमचे आश्रमी येऊनी दैत्यवध मग करू. गणास आज्ञा करी उमावर, आम्हास पुष्पक विमाग आणवीत सत्वर, माझी गालोनी सकळ सैन्य भार, ऋषी आश्रमी उतरजे. आज्ञा वंदोनी विरोचनगण, पुष्पक विमान आला घेऊन, विमान पाहता नयन झाकोनी गेले सर्वांचे. विमानाची ऐसी गंती, सकळ भोग आत बसते, ज्यात जे इच्छा होय चित्ती, त्यासी ते प्राप्त होत असे. जेवढे पाहिजे तेवढे विस्तीर्ण, तितके होय न लागता क्षण, लघु पाहे तो संकोचून, मृष्टी माझी राहत असे. सकळ सैन्य देवांसहित, द्विकपाळादी गणांसहित, इतके समावेश होय त्वरित, विस्तीर्ण झाले ते समयांसी, तोची क्षणी विमान विस्तीर्ण झाले, सकळ सुरवर आत बैसले, मध्य सिंहासनावरी मार्तंड शोभिले. ऋषी सानिध्य उभी असते, जे जे इच्छा होय जयासी, ते प्राप्त होतसे तयासी. ऐसी सिद्धी असे विमानासी, शिव प्रभवे करोनियाम, तेथे अप्सरा नृत्य करती, गंधर्व सुस्वर गायन ऐकती, सकळ सुगंध आत वसती, परिजात पुष्पादिक, असो ते विमान त्वरी गती. उतरले धवळ गिरीप्रती, विमानातून सकळ दिग्पती, सेनासहित उतरले. सकळ गणांसहित मार्तंड भैरव उतरले मदिनीवरी, शिबिरे देऊन या थोर जाग जागा उतरले. सर्वांनी जय जयकार केला, आनंद दमाय ऋषीवर्यांना, ऋषी भार्या ओवाळायला येत्या झाल्या त्या समयी, ऋषी आपल्या आश्रमी येऊन पूजिले झाले अंगनधन, संतोषिले बोले पंचवंदन, निर्भय तुम्ही असावे. ऐसी त्रिरात्र तेथे क्रमिली पाही, सकळ भूप येती लवलाही, आपले सैन्य घेऊनी सर्वही, शिवदर्शन पातले. त्याहुनी भयंकर वेताळ, सकळ भूतगणांचा मेळ, तैसेची प्रेतगणांचे भूपाळ, येते झाले शिवदर्शना. याहुनी शाकिनी वनदेवता क्रूर, मातृगणांचा मेळा तीव्र, अनेक घेऊनी शस्त्र येते झाले शिवदर्शना. कोणी खटवांग घेऊनी हाती, कोणी मुसळ घेऊन फिरवती, कोणी शक्ती घेऊन येती शिवदर्शना लवलाया. कोणी तीक्ष्ण फरशा धरिती, कोणी त्रिशूळ धरले हाती, कोणी नांगर घेऊन धावती शिवदर्शना पातले. कोणी लोहाची अर्गळा देऊन स्कंदी वाहती सन्माने, कोणी चक्र दंडा माझी घालून फिरविताती अति सन्माने. कोणी शंख स्फुरण करती, कोणी चक्र धरले हाती, कोणी काळ दंडास्त्र मंत्र शक्ती, वीरान माझी वाखनीती. ऐसे असंख्य शिवगण येऊन भेटले शिवा लागून, शिवे त्यांसी सन्मानून,
सानिध्य आपल्या ठेविले. सर्व पर्वतवासी कोळी भिल्ल भाटे पट्टीश होऊनी सकळ. धनुष्यबाण घेऊनी प्रबळ युद्धालागी आले असती. कोणींचे नाक लांब बहोत, कोणाचे होठ दीर्घ बहोत, कोणाच्या दाढ्या विक्राळ बहोत, वक्षस्थळी शोभती. कोणाचे नेत्र बहु थोर, कोणी जांभळ्या देती अपार. कोणाची सिंहासने मुखे थोर, कोणा 6 नेत्र असती. गजशुंड ऐसी नाके, कोणाची असते वाकडी तोंडे. कोणास असते 3 मुख, कोणास मस्तके जाणते 7. कोणास 7 हस्त असती, कोणास 8 हस्त असती. कोणास हनवटी लोंबे निश्चिती. कोणास ऐसी जाणेजी, कोणाची मस्तकी शिंगे शोभत, कोणाची मस्तके विराजित. कोणाचे घरघर शब्द उमटत, हे आवडते गण शिवाचे. कोणाच्या मिशा लांब बहोत, कोणाच्या दाढ्या खाली लोंबत. कोणी दिसतो मुंडीत, कोणी जटे करोनी आच्छादिले. कोणी ऊर्ध्व हस्त करोनी चालती. कोणी सर्वदा क्रोधयुक्त असती. कोणी नेत्र वारंवार मिचकावते. कोणी असती अट्टहास, कोणाचे गळामुंड माळा भूषण. कोणी काने करोनी आच्छादिले वंदन, कोणी ऊर्ध्वपाय करोनी हात टेकोनी चालती. कोणाचे मुख कृष्णवर्ण, कोणाची आरक्त असते वंदने. कोणाचे पीतवर्ण, ऐसी शरीरे शोभती. सैन्य मिळाले बहुत, माझी वाद्य वाजती. अद्भुत ती वर्णिली असती समस्त. श्री मल्हारी महात्मे जाणीचे, ते संक्षिप्ते करोनी सांगेन तुम्हा ती. श्रवणी भंग पापाचळासी, पुण्यवृद्धी होऊनी कैलासी. अंती जाती आनंदे, वाद्ये वाजती अनेक बहुत. मंगळ तुरे गरजत, कहाळा मृदगादी बहुत. वाद्ये वाजती अपार, शंख वाजती अट्टहास्य करोनी. ऐकता वीरांचे येई स्फुरण, परसैन्य पळे धाके करोन. नादे आकाशे भरलेसे, ऐसे चतुरंग सैन्याचे भारे करून. शेषाची फणा उलूप आहे जाण, वराह द्रष्टा भंगली प्रमाण. पृथ्वी बुडो पाहतसे, सेनेचा घोष प्रबळ फार. तेने खळबळला क्षीरसागर, शेषशाही जगदीश्वर. जागृत झाला जानपा, गजाचे मदस्रवे करोनी पाही. नद्या वाहती लवलाही, सेनेच्या योगे रजक नाही. आकाश धुळीने भरले तसे, ऐसे शन्न पाहून शिवाचे. हे रे सांगू धावती मल्लाचे, म्हणती अरिष्ट उदेचे साचे. बरी गती नसे स्वामिया, मनीचूल पर्वता समीप. देव शिबिरे घेऊन उतरले अमुप. स्वभवते अष्टभैरव सेने समीप, रक्षिस्ताती सेनेसी. हा 9वा अध्याय सुधारस, यांचे श्रवण करत मार्तंड उपासक. श्रवणे पातका होय नाश, इच्छित सुख पावती. श्रीमद गुरु चरणविंदी भ्रमर, लक्ष्मी नारायणाचा कुर्मर. अधिरान असे गंगाधर, स्वस्ती श्री मार्तंड विजय ग्रंथ. संमत मल्हारी महात्म्य, सदा परिसोत प्रेमळ भक्त. निस्सीम मार्तंड उपासक जे, श्री माणसा कांतार्पण मस्तू. तर अशा प्रकारे मार्तंड विजय ग्रंथातील अध्याय क्रमांक 9 येथे संपलेला आहे. या अध्यायाची शिकवण आपल्या जीवनामध्ये प्रकाशानो आणि प्रभूंची कृपा आपल्यावरती सदैव राहो. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि पुढील अध्यायासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील अध्यायामध्ये. येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाचा येळकोट.